सातारा शहरात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान घडवून आणलंय। सदर बाजार परिसरातील लक्ष्मी टेकडी भागात वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे तब्बल 40 घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून घरांवर कोसळली आहेत, तर काही ठिकाणी विद्युत पोलही घरांवर पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या दुर्घटनेत घरांसह संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रात्री उशिरा आपत्ती व्यवस्थापन पथक, पालिकेचे मुख्य अधिकारी आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी तातडीने झाडे हटवण्याचा तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याची माहिती दिली। दरम्यान अवकाळी पावसामुळे सातारा शहरातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासन सतर्क मोडवर आला आहे। जो वादळी पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरेच नुकसान झाले, 40 घरांचं नुकसान झालेलं आहे। तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत, परत झाडं तुटून पडलेले आहेत, त्यामुळं लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे। तर आता इथं येऊन आमच्या नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे। तसेच आम्ही MSCBला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल, कारण की बरीचशी जवळजवळ 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत, ते वायरी खाली लोंबत आहेत, पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे, ते सकाळी येऊन चालू करतील। तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू, आणि आम्ही तहसीलदार आणि प्रांतांना पण सुद्धा कळवलेलं आहे की ते उद्या येऊन इथं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून घेऊन या लोकांचं नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिका प्रयत्नशील राहू।